क्या बात है, पहिल्या चेंडूवर हल्ला बोल. चेंडू येतोय समालोचकांच्या पाहुण्यांच्या भेटीला. सीमारेषा नंतर दुसरा चेंडू डॉट जातोय. अतिशय चांगल्या पद्धतीने सुरुवात केलेली आहे ती नागेश शीद यांनी आपल्या साईबाबा बोडणी 11 संघासाठी चांगली सुरुवात करून दिली होती. षटकार लगावला, नंतर चांगलं कमबॅक केलं. डॉट डिलिव्हरीज. यस, विश्वाजी नाखवा इनकी टीम बल्लेबाजी करते. इस बार देखिए गेंद शरण में थी, उसे भेज दिया पब्लिक के चरण में. गेंद बॉर्डर लाइन के पार, शानदार षटकार. एक तुम्हारी तो एक हमारी. पहली गेंद पर छक्का, दूसरी डॉट, तीसरी गेंद पर छक्का लगाते हुए बैटर नागेश लक्ष्मण सीत इस बार मिडल की दिशा में खेल दिया. फील्ड से एक बार प्रतीक मलव अच्छे खिलाड़ी है, उनके पास क्षमता है गेंदों को रोकने की और वो दिखलाते हुए आज कोहली प्रीमियर लीग में प्रतीक मलव शानदार फील्डिंग. 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी. स्कोर जा पहुंचा है 13 रन. चांगली सुरुवात या ठिकाणी झालेली आहे ती साईबाबा बोडणी संघासाठी. पहिल्या 3-4 चेंडूंवर आपण बघितलं 2 षटकाराची नोंद करण्यात आलेली आहे. 13 धावा धाफलकावर लागलेल्या आहेत. अतिशय चांगल्या महत्त्वपूर्ण हा सामना, सेमीफायनलचा सामना आहे. मॅच विनिंग करणं गरजेचं आहे दोन्ही संघांना. आहा, चेंडू टप्पा पडल्यानंतर, परंतु हे क्या हुआ. चेंडू असं वाटलं होतं की अतिरिक्त धाव निघेल की काय, परंतु फलंदाजाच्या चेंडू अंगावाला लागला आणि धाव मात्र निघालेली नाहीये. धावसंख्या स्थिर आहे. 5 चेंडूंचा खेळ संपला. 13 धावा धाफलकावर. यस, 13 रन स्कोर कार्ड पर. पिछले मैच में क्या शानदार जीत हासिल की प्रफुल्ल साखरकर, पुरस्कृत कैलाशवासी नामदेव हर्षा साखरकर, पुरस्कृत साखरकर ब्रदर्स फाइनल में प्रवेश करते हुए. तो कौन सी टीम होगी जो फाइनल में प्रवेश करेगी. इस बार देखिए अच्छी फील्ड, कमाल की फील्डिंग. मैंने पहले ही कहा था प्रतीक मलव अच्छे फील्डर है. गेंद को देखा और उछाल लगाते हुए गेंद को रोक लिया और अपने टीम के लिए 3 रन सेव करते हुए क्षेत्र रक्षक प्रतीक मलव. टीम का स्कोर जा पहुंचा है 4. उलटा भाभी के हीरो जर्सी नंबर 14 संजू सैमसन. 14 धावा धाफलकावर लागलेल्या आहेत. चांगली सुरुवात साईबाबा बोडणी संघासाठी नागेश शीर याने करून दिलेली आहे. 5 षटकांचा निर्धारित असा हा सामना असेल. बघूया 5 षटकात जास्तीत जास्त किती धावा होतात आणि शेवटची मॅच आपण फायनलची किती षटकांची ठेवावी ही या षटक मॅचमध्ये समजणार आहे आपल्याला. ऋतिक घारबाट हमें दिखाई देते हुए. अच्छी फील्डिंग, टीम की सजावट यहाँ पर डुग्गू 11 फकीरपाड़ा टीम के माध्यम से हमें देखी है, जिसमें जयेश लट खुदसूद संघ कर्णधार है, कप्तान है. और स्ट्राइक पर बैटर फिर से एक बार शुभम नाखवा स्ट्राइक एंड पर. 9 स्ट्राइक पे नागेश लक्ष्मण सीत और गेंदबाजी की मोर्चे को संभालेंगे आशुतोष दिवकर उर्फ केटी. आशुतोष दिवकर सुद्धा थळेश्वर थळ संघाचा एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याचा नाव लौकिक आहे असा आशुतोष दिवकर या ठिकाणी गोलंदाजीची धुरा सांभाळतोय. पहिला चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते या ठिकाणी. अतिशय चांगला गोलंदाज आहे. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा त्याने प्राप्त केला होता. पुन्हा एकदा आशुतोष दिवकर खेळणार आहे सोबत. शुभम नाखवा सासवणे गावाला बिलॉंग करतो. यशवंत देव सांगवा,
ज्ञानेश्वर माऊली सासवणे संघाचा हा खेळाडू, परंतु या वेळेला हताश होतोय. लगातारचे 2 चेंडू निर्धाव गेल्यानंतर दबाव निर्माण होतोय. धाव काढण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र तो धावचित होतोय. फलंदाज बाद. मास्टर कोहली प्रीमियर लीग 2025 हम देख रहे हैं। रामा पाटिल मित्र मंडल थल बाजार कोलीवाड़ा आयोजित कोहली प्रीमियर लीग 2025 काफी बढ़िया आयोजन, और इस आयोजन में हम देख रहे हैं दूसरा सेमीफाइनल का थरार। पहले फाइनल में प्रवेश करते हुए कैलाशवासी नामदेव हर्षा साखरकर पुरस्कृत साखरकर ब्रदर्स फाइनल में प्रवेश करते हुए पहले पर्व में, दूसरे पर्व में इस दूसरी टीम कौन सी होगी जो फिर से एक बार फाइनल में प्रवेश करेगी? एक तरफ है डुग्गू 11 फकीरपाड़ा, तो दूसरी तरफ साई बाबा बोंडी। ये दोनों टीम के दरमियान क्रिकेट का बैटल। आशुतोषच्या अतिशय चांगल्या पद्धतीने 2 बॉल हाताळल्यानंतर नागेशने मात्र स्वतःच्याकडे आता स्ट्राईक घेतलेली आहे. त्याच्या साथीला ओमकार पाटील मागच्या मॅचमध्ये घणानाती फलंदाजी करून आपल्या संघाला सेमीफायनलमध्ये प्रवेश करून दिला होता. त्याच्या या फलंदाजीने अतिशय चांगली गुणवान खेळाडू आपण बघतो या ठिकाणी मैदानामध्ये. नागेश शीद, ओमकार पाटील, जयेश लट एकापेक्षा एक सरस खेळाडू आज मैदानात खेळताना दिसतात, भिडताना दिसतात. तर दुसऱ्या बाजूला साखरकर ब्रदर्स संघाने अंतिम फेरीमध्ये स्वतःच्यासाठी जागा निर्माण केलेली आहे आणि अंतिम चषकासाठी ते पुन्हा 2 हात करायला सज्ज झालेले आहेत. कोणताही मोठा खेळाडू या वेळेला आडव्या बॅटने मारण्याचा पुलचा फटका, परंतु त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षक कोण आहे? भागेश चौलकर लखमादेव नवगाव संघाचा आणखी एक सितारा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. एका धावेपेक्षा जास्त धावा मिळणार नाहीत याची सुद्धा दक्षता बाळगतोय. धावसंख्येत 1ची वाढ, धावसंख्या 15 धावा, 15 रन्स ऑन द स्कोर बुक. नुपुर भाभी के हीरो जर्सी नंबर 15 स्कोर कार्ड पर भुवनेश्वर कुमार स्कोर कार्ड पर आते हुए दूसरा और जारी है स्ट्राइक पे फिर से एक बार शुभम ओमकार पाटिल न्यू बैटर। पिछले मैच में शानदार बल्लेबाजी करने वाले बल्ले बैटर ओमकार पाटिल। काय कमालीची गोलंदाजी आशुतोष देवकरला जेव्हा लय सापडते ना त्यावेळेला मात्र त्याची गोलंदाजी बघणं अतिशय मनोरंजनात्मक ठरते, कारण अतिशय सुरेख टप्प्यावर ऑफ स्टंप एके ऑफ स्टंप अशा प्रकारची गोलंदाजी टाकत असतो. आणि ज्या वेळेला तो स्वतःवर विश्वास ठेवतो त्यावेळेला त्याची गोलंदाजी खेळणं हे सुद्धा फलंदाजाला थोडंसं बावचळ्यात टाकण्यासारखं असते. अशा पद्धतीने आज मात्र आशुतोष देवकरची गोलंदाजी प्रगतीपथावर असताना आपल्याला दिसते. आउट ऑफ द ऑफ स्टंप फलंदाजाने चेंडू यष्टिरक्षकाच्या रोखाने सोडलाय. त्याला कॉन्फिडन्स होता की वाईड बॉल भेटेल म्हणून, परंतु पंचांनी सुद्धा त्याच्या अपील जे होतं ते उचलून धरलं आणि वाईड बॉल घोषित केला होता. प्रत्येक खेळाडूला वाटते की तो चेंडू आपल्या मनाप्रमाणे चालला पाहिजे. फलंदाजाला वाटते वाईड बॉल आला पाहिजे, यष्टिरक्षकाला वाटते की तो फलंदाज थोडासा शफल झाला होता त्याच्यामुळे हा वाईड होऊ शकत नव्हता. परंतु पंचांच्या मनात सुद्धा वेगळा असू शकते. पंच सुद्धा एक माणूसच आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाची विचारधारणा वेगळी असते. परंतु स्टंपात टाकण्याचा प्रयत्न केला, हा शेवटचा प्रिव्हियस डिलिव्हरी आणि त्याचा पुरेपूर समाचार घेऊन त्याच्यावर मोठा आघात केला आहे. षटकार. इस बार विकेट लेने की कोशिश की और इस बार विकेट लेते लेते बल्लेबाज ने उसके ऊपर प्रतिकार किया। मिड विकेट बाउंड्री लाइन के पार शानदार कोहली प्रीमियर लीग का दमदार षटकार। इस छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 22 रन। परंतु काय झालं माहित आहे, तो अगोदरचा जो वाईड गेला ना त्याच्यामुळे त्याच्यावर थोडासा दबाव निर्माण झाला. थोडासा आतमध्ये घेण्याच्या प्रयत्नामध्ये जास्तीचा आतमध्ये घेण्याचा प्रयत्न केला आणि बॅटच्या पट्ट्यामध्ये रडारमध्ये चेंडू आल्यावर ओमकार तो सोडत नसतो. तो याला भिरकावून दिला सरळ काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. परंतु ये लाइन होनी चाहिए लेकिन ये फील्डिंग नहीं होनी चाहिए. अतिशय थोडासा कश्मकशमध्ये चेंडू मात्र नशिबाने थांबतोय. 2 धावा मिळायच्या होत्या परंतु एकच धावेवर दोन्ही फलंदाज संतुष्ट होतात. या शेवटच्या चेंडूवर 1 धाव आल्यानंतर धावसंख्या होती 23 धावा. परंतु आशुतोषचं कौतुक करावं लागेल,
टोपी. यस, आमचे परम मित्र घसवड गावाचे सुपुत्र नांदाईपाडाचे ज्याच्यावर विशेष प्रेम आहे, आजोळ आहे, असे नयन वाघमारे या ठिकाणी येतात रायगड पोलीस संघाचे. मी त्यांना विनंती करतोय आपण येऊन या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचप्रमाणे निसर्गाला सुद्धा असं बघतोय आपण त्या ठिकाणी आज सुट्टी आहे त्यांना आणि त्यांचं सुद्धा आगमन झालेलं. निसर्ग, वेलकम टू यू ऑल्सो. बिगी 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 आगन गाडी आणि मामाच्या गावाला आपण जाऊया तशा पद्धतीने मामाच्या गावाचा संघ या ठिकाणी लागलेला आहे. नयन वाघमारे त्या गावाचा मामाच्या संघाला बघण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत, म्हणजेच फकीरपाडा संघाला प्रोत्साहन देण्यासाठी. त्याचप्रमाणे कोली प्रीमियर लीगला प्रोत्साहन देण्यासाठी ते उपस्थिती आहे. त्यांचं मी स्वागत करतोय शब्दसुमनाने आणि त्यांना विनंती करतोय की मुख्य मंचावर पण स्थानापन्न व्हायचं आहे. 2 षटकांची समाप्ती अखेर धावसंख्या आहे 23 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 23 पाहतोय. स्ट्राईकला बॅटर पुन्हा एकदा ओमकार पाटील, नॉन स्ट्राईकला नागेश लक्ष्मण सिद्ध आणि गोलंदाजी मार्कवर प्रशांत दंबा. प्रशांत दंबा याचा चांगल्या पद्धतीचा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न मात्र अंगट येतोय. डॉट चेंडू कमालीची गोलंदाजी यावेळेला करतायत. सेमीफायनल, दुसरा सेमीफायनलचा थरार आहे. प्रशांत दंबा याच गोलंदाजीसाठी जनले जात आहेत आणि यावेळेला सुरेख गोलंदाजी. 501 डॉट होता, म्हणजे गोलंदाजांचा बोलबाला या मैदानावर दिसून आलेला आहे. 501 डॉट डिलिव्हरीज ऑफ दिस टुर्नामेंट. ओहो, और इस बार देखिए लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद. आम तो आम गुटलियों के दाम. अंधला मांगते 1 डोला, देव देते 5 डोले. आम तो आम गुटलियों के दाम. गेंद सीमा पार. 22 का चौकार. मस्ताना, गरज नसताना टाकलेला चेंडू, खराब गेंदबाजी. प्रशांत दंबा 5 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर 28 रन 28. चांगली गोलंदाजी प्रशांतने अतिशय चांगल्या पद्धतीने पहिला चेंडू हाताळला होता, नंतरचा चेंडू थोडासा खराब टाकला, त्याचा परिणाम 5 धावा बहाल झाला. परंतु क्या बात है, बहुत बढ़िया गेंद, अतिशय वेगवान चेंडू होता, लेग स्टंप पिचिंग चेंडू टाकला होता. त्यांनी बघितलं, रिव्हर्शिप करण्याचा प्रयत्न करतो फलंदाज, त्याला फसवलं, चकवलं, गंडवलं. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या 28 धावा, 28 रन्स. धावसंख्येचा ओघ चांगला आहे. तिसरं षटक चालू आहे. डुग्गी 11 फकीरपाडा संघ 28 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत बोडणी संघाच्या. इस बार प्रशांत दंबा की शानदार गेंद पर, इसीलिए तो कहते ना शाबिर भाई, बाहर आने से पहले फिजा आ गई, बाहर आने से पहले फिजा आ गई, फूल खिलने से पहले बकरी खा गई. 13 का फूल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला. हे बॉल पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक लगावल्यानंतर धावसंख्या 34. आखूड टप्प्याचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, नितेश चेंडू खाली आणि नितेश कोणतीही चूक करत नाहीये, पकडतो एक चांगला सुरेख असा झेल आणि संपतोय या ठिकाणी. ओम तेरी सूरत मेरे दिल में ऐसे बस गई, तेरी सूरत मेरे दिल में ऐसे बस गई जैसे मेरे घर के दरवाजे में कोई भैंस फंस गई. और यहाँ पर आवश्यकता थी छक्कों की, पर शानदार कैच लपका वहां पर फील्डर नितेश हुले, जिनका कल हमारा प्यारा सा डॉग ऑफ हुआ था राजू, उनके स्वर्गवास होता हुआ, पर यहाँ पर उसका स्वर्गवास को भूलते हुए कैच लपक लिया. विकेट का पतन. रात्रभर झोपलेले नाही आहेत, कारण त्यांच्या प्रिय डॉगीचं निधन झालं होतं. स्कोर रुका हुआ स्कोर कार्ड पर 34 रन 34. 34 धावा धावफलकावर आहेत आणि मागच्या मॅच मध्ये ज्याने सामन्याला कलाटणी दिली असा फलंदाज नितेश कोळी मैदानामध्ये येतोय. बोडणी संघ गावाचा हा रहिवासी साईबाबा बोडणी संघाला अतिशय प्रखरतेने कित्येक स्पर्धांमध्ये आता अंतिम फेरीपर्यंत घेऊन जाणारा हा ऑलराऊंडर खेळाडू बोडणी गावाचा नितेश कोळी मैदानामध्ये आपण बघतो फलंदाजी करताना.
ओहो, प्रशांत दबा की शानदार गेंद जड़ में डालने की कोशिश। वाटर के बिना जीवन नहीं कटता, स्कूटर के बिना सफर नहीं कटता। अब तो ऐसा हाल हो गया यारो क्रिकेट का कि यॉर्कर के बिना विकेट नहीं मिलता, और वही प्रयास किया था लेग बाइस के रूप में। एक रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 35 रन 35। 35 धावा धावफलकावर लागलेत। नागेशला मात्र शेवटपर्यंत राहून फलंदाजी करावी लागेल, तर मात्र धावसंख्या 60+ होईल, आणि 60+ धावसंख्या झाली तर मात्र समोरच्या संघाला सुद्धा ते आव्हान पार करणं थोडंसं अवघड जाणार आहे. परंतु बघूया, जोपर्यंत नागेश मैदानात हजर आहे ना तोपर्यंत सर्व काही शक्य आहे. लेग बायच्या रूपामध्ये एक धाव आली होती. यस, लेग बायच. स्ट्राइक पर बैटर फिर से एक बार नागेश लक्ष्मण सिद्ध। हवा का झोंका, और इस बार मिड ऑफ के ऊपर से खेल दिया जयेश लट। बाइकरमैन डायरेक्ट हिट करने का प्रयास, पर किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है, और आज साथ दिया है नागेश लक्ष्मण सिद्ध का। टीम का स्कोर जा पहुंचा है 36 रन। 12ची सरासरीने बोडणी संघ पुढे सरकतोय. आता 2 षटकात मात्र जास्त त्याला स्ट्राईक रेट वाढवावा लागेल, ॲव्हरेज वाढवावं लागेल. नयन माझ्यासोबत कित्येक वर्ष आम्ही एक रायगड पोलीस संघामधून खेळलो सुद्धा होतो, आणि परंतु माझ्या नेतृत्वाखाली खेळताना त्याला फलंदाजीची संधी मुरुडच्या संघामध्ये मिळालेली होती, आणि त्यावेळेला त्याने संधीचं सोनं सुद्धा केलं होतं. जेवढे चेंडू खेळला तेवढ्या धावा सुद्धा त्याने त्याच्या डबल्स काढल्या होत्या. अतिशय चांगला घसवड संघाचा हा खेळाडू, परंतु त्याला खेळायला खूप कमी मिळालं होतं, कारण विंचवाचं घर म्हणतात ना तशा प्रकारे आमच्या पोलीस खात्यामधले बदले असतात. त्यांचे वडील सुद्धा पोलीस खात्यामध्ये कार्यरत होते, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी परंतु जायचे तिथे खेळायचे चांगल्या पद्धतीने. माणगावला त्यांचा खरा क्रिकेटचा शुभारंभ झाला होता. असे नयनजी वाघमारे आमचे परम मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत निसर्ग नयन वाघमारे हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा मनपूर्वक आभार या ठिकाणी उपस्थिती दर्शवल्याबद्दल. कोहली प्रीमियर लीगला 4थं षटक घेऊन परत एकदा गोलंदाज आशुतोष चंद्रकांत दिवकर. तळेश्वर तळ संघाचा हा गोलंदाज पहिल्या षटकात लाजवाब गोलंदाजी केली होती. शेवटचा चेंडूवरचा सेकंड लास्ट बॉलचा जो षटकार ठोकल सोडला तर चांगली गोलंदाजी त्याच्याकडून बघायला मिळाली होती. नागेशसाठी त्याचा हा पहिला चेंडू. आहा, चांगला चेंडू, परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू जो क्षेत्ररक्षक होता त्याच्यात चकवून थोडासा पुढे पडतोय, त्यामुळे जीवनदान मिळते फलंदाज नागेश शीद याला. बालंबाल बचावले जातात. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचलेला नाहीये. धावसंख्येत कोणताही बदल नाहीये, परंतु आशुतोषची कौतुक करावे लागेल. वाईड यॉर्कर चेंडू प्रयत्न करतोय, थोडासा टप्पा पुढे टाकतोय, बॅटच्या रेंजमध्ये चेंडूचा टप्पा देत नाहीये. यस एब्सोल्युटली, और नागेश लक्ष्मण सिंह जैसे हार्ड हिटर बल्लेबाज सामने है, इसीलिए अचूक लाइन और लेन से गेंदबाजी करने का प्रयास कर रहे हैं गेंदबाज आशुतोष चंद्रकांत दिवकर। ओहो, फिर से एक बार देखिए, बकते बजी मांगते बड़ा, कहीं पे निगाहें कहीं पे निशाना। डॉट गेंद के साथ अपना आत्मविश्वास बढ़ाते हुए गेंदबाज आशुतोष दिवकर उर्फ केटी। अतिशय चांगला ॲथलेटिझम खेळाडू दिसते. बॉडी लँग्वेज ज्या खेळाडूला क्रिकेटरला जी आवश्यक असते ना तशा पद्धतीची बॉडी लँग्वेज केटीची या ठिकाणी बघायला मिळते. एक सदल उंचपुरा असा हा गोलंदाज, नॅचरल शरीरयष्टी लाभलेला. आहा, पुन्हा एकदा बघतोय आपण आउट ऑफ द ऑफ स्टंप. अंपायर सेज इट्स अ वाईड डिलिव्हरी. एक अवांतर धावसंख्येत आपण बघतोय धावफलकामध्ये वाढ झालेली आहे. धावसंख्या 1 ने वाढून 37 धावा धावफलकावर लागत आहेत. शेवटची एक षटक आणि या षटकातील 4 चेंडू येणं बाकी आहे, म्हणजे 10 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे, आणि 10 चेंडूत किती जास्तीत जास्त धावा होतील हे बघणं गरजेचं ठरणार आहे. 12चे सरासरीने गेले तर 60 धावा होतील. याच्यानंतर जर स्ट्राईक रेट वाढवला, प्रत्येक षटकामागे 15 धावा घेतल्या तर 70 होतील. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक स्वतःला गोलंदाज वाचवतोय, चेंडू जातोय तो सरळ लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. एकापेक्षा जास्त धावा मिळत नाहीये. धावसंख्येत 1ची वाढ धावसंख्या झालेली आहे ती 38 धावा. यस, शानदार गेंदबाज, इसीलिए तो कहते हैं ना, हम पर मरकर मुन्नी बदनाम हो गई, अकेले हो गए थे भाईजान मुन्नी के बिना, ये तो अच्छा हुआ कमबख्शीला टाइम पे जवान हो गई। यही बात मैं आके जाके अभी रोहा में गाड़ी पकड़ता हूँ और जाता हूँ और अंजुम भाभी से मैं शिकायत करता हूँ कि देखो आपके मुन्ना भाईजान बुखारी क्या कर रहे हैं। फिर से एक बार आशुतोष की गेंद मिस टाइमिंग, फटका जाता हुआ एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के ऊपर, मस्तक पर दस्तक देने वाला हवाई सफर, यह आसमान का इशारा है, कल का सूरज दोबारा है। डीजे
छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 44 रन। ज्या वेळेला संघाला आवश्यकता असते ना त्याच वेळेला नितेश कोहलीची बॅट तळपत असते। ज्या वेळेला आवश्यकता आहे त्यावेळेला मगाशी लागोपाठ 3 षटकार ठोकले, आता सुद्धा हे षटकार ठोकून दबाव जो होता तो नाहीसा केलेला आहे। पुन्हा एकदा बॅक टू बॅक मारण्याचा प्रयत्न, रडार मध्ये आला चेंडू, परंतु चेंडू मिस टाइम झाला, हवेत गेला, फटका फसला, क्षेत्ररक्षकाने कोणतीही चूक केली नाही आणि फलंदाज नितेश बॅक टू द पॅव्हेलियन। अतिशय चांगला झेल पकडला होता। नवीन फलंदाज सुबोध नाखवा येतोय फलंदाजीसाठी। लागोपाठ आपण बघतोय नितेशने चांगला स्ट्रोक लगावला होता, त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या असताना पुढचा चेंडूवर त्याचा फटका फसला आणि फलंदाज बाद होऊन तंबूत परतला। धावसंख्या 44 धावफलकावर आहे। 44 रन्स ऑन द स्कोर बुक। शेवटचं षटक अजून यायचं बाकी आहे आणि या इनिंगचा या षटकातील एक चेंडू येणं बाकी आहे, म्हणजे 7 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि अद्याप भरपूर धावा गाठणं गरजेचं आहे। परंतु तोपर्यंत आपण बघतो धावफलकावर 44 धावांची नोंद दरणे गुरुजींकडून करण्यात आलेली आहे। न्यू बैटर मैदान पर हम देख रहे सुबोध नाखवा स्ट्राइकर पर बैटर। आवश्यकता है रणों की अधोगति को प्रगति में बदलना होगा, पर गेंदबाज आशुतोष देवकर केटी गेंदबाजी के लिए आते हुए स्कोर रुका हुआ बरगुड़े लेखक दरणे गुरुजी सर बतलाते हुए 44 रन 44। इस एक रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर आगे बढ़ता हुआ रितिका सजदे भाभी के हीरो जर्सी नंबर 45 रोहित शर्मा, जर्सी नंबर 45 स्कोर कार्ड पर आते हुए। 45 धावा आलेल्या आहेत आतापर्यंत आपण बघितलं तर 4 षटकांमध्ये। या षटकात सुद्धा आपण काउंट केले गेलेत 9 धावा आलेल्या आहेत। षटकार जरी लगावला असला तरी सुद्धा आशुतोष देवकरची गोलंदाजी अतिशय किफायतशीर, 2 षटकं हाताळली त्यांनी। दोन्ही षटकात 9-9च्या सरासरीने 18 धावा खर्च केलेल्या आहेत, म्हणजे गोलंदाजांनी त्या फलंदाजांवर थोडासा ब्रेक लावण्यात तो यशस्वी ठरलेला आहे। डुग्गू 11 फकीरपाडा जो संघ सुनील पाटील आणि चंद्रकांत भोईर यांच्या मालकीचा आहे। दर्श अँड देवांश 11 पुरस्कृत डुग्गू 11 फकीरपाडा हे संघाचं नाव आहे, परंतु त्यांच्या पाठीमागचा हिरो आहे ना, जी संकल्पना आहे ना, ती संपूर्णपणे धीरज पाटीलची आहे। मास्टर माइंड धीरज पाटील आहे संघाच्या निवडीमध्ये ज्याचा सहभाग आहे। आणि कोण फलंदाजीसाठी येतोय, यह राजा कोटकर याने नाव लौकिक आपलं गाजवलं। गोलंदाजी तर चांगली केली, चोरडे गावाचा हा सुपुत्र। ज्या वेळेला 2 चेंडूत 2 षटकारांची आवश्यकता होती ना, याच्या अगोदर किमया नागेश शीद याने केली होती, परंतु या वेळेला या गोलंदाजांनी मागच्या मॅचमध्ये केली होती कालच्या दिवसात। पहिल्या चेंडू थर्डमॅनच्या किंवा गलीच्या डोक्यावरून मारण्याच्या प्रयत्नात सोपा झेल देतो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सुबोध नाखवा बॅक टू द डगआउट।
धावसंख्या होती चौथ्या षटकापर्यंत बोडणी संघाची, परंतु या वेळेला काय होते, शेवटच्या षटकामध्ये 2 चेंडू झाले आणि दोन्ही चेंडूंवर 2 विकेट्स गेलेले आहेत. नागेश मात्र हताशपणे आपल्या संघाची कामगिरी करतोय. राजा कोटकरचं मात्र गोलंदाजी बघा, पहिल्या 2 चेंडूंवर 2 सफलता प्राप्त केल्यामुळे ही इज ऑन अ हॅट्रिक. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर या ठिकाणी बोडणी गावचे समर्थक आपण बघतोय, भरपूर समर्थक या ठिकाणी मैदानामध्ये आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. प्रभू वेताळ काय गोलंदाजी केली होती, परंतु क्षेत्ररक्षक यष्टीरक्षकाची चुका, चेंडू जातो यष्टीरक्षकाला चकून सीमारेषा पार. चार धावा मात्र मिळतात, 22च्या स्वरूपामध्ये मिळतात. धावसंख्येत वाढ झालेली आहे, धावसंख्या 49 धावा, 49 रन्स. परंतु यावेळेला आडव्या बॅटने चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केला होता, शॉट मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू स्लोवर होऊन असल्यामुळे सिंगल से ज्यादा कुछ नाही मिळणे वाला, 1 धाव मिळते. धावसंख्या झालेली 50, अर्धशतक धावफलकावर लागलेला आहे. बघूया नागेशच्या वाट्याला किती चेंडू आले, 2 चेंडू, आणि या 2 चेंडूवर किती धावा निघतील बघायचं आहे. नागेश कशा पद्धतीने फलंदाजी करेल, कारण अगोदरच्या 4 चेंडूंवर त्याला स्ट्राईक मिळाली नव्हती. 5व्या चेंडूवर मात्र 1 धाव काढली प्रभूने आणि त्याला स्ट्राईकवर पाचारण केलं. बघूया शेवटचे 2 चेंडू आहेत आणि कशा पद्धतीची धावसंख्या या ठिकाणी उभारण्यात येईल. आज या मैदानामध्ये प्रेक्षकांची खरोखर खूप गर्दी होती, परंतु चांगला चेंडू पुन्हा एकदा राजा कोटकरचा आउट ऑफ द ऑफ स्टंप. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्नामध्ये यश मिळत नाही आहे. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय आणि सिंगलसाठी प्रयत्न सुद्धा केले जात नाही आहेत. 50 धावा धावफलकावर. यस एब्सोल्युटली स्लॉग हो रहा है, डेथ हो रहा है, डेथ ओवर पे अपने बल्लेबाजी के तेवर दिखला रहे होंगे और बैटर नागेश लक्ष्मण सिंह जैसे बल्लेबाज को यहाँ पर रोक कर रखा है गेंदबाज राजा कोटकर. ओहो, पर इस बार ये रुकने वालों में से कहा है, स्विच इट, षटकार लगाते हुए इस बार बड़ा प्रहार करते हुए बैटर नागेश लक्ष्मण सिंह, गेंद सीमा पार, षटकार. विभागात उपस्थित नौकार गावचे सन्माननीय प्रदीपजी भोईर एक चांगले समालोचक आहेत, त्यांचा सुद्धा कोली प्रीमियर लीगच्या वतीने एक छोटासा सत्कार करण्यात येत आहे. मी विनंती करेन ऋषिकेशजी साखरकर. सुरेंद्र धारव आमचे मित्र इथे उपस्थित झाले. ऋषिकेश दादा या, आपण यथोचित मान सन्मान करत आहोत. आमचे साथी कॉमेंटेटर्स प्रदीपजी भोईर यांचा या स्पर्धेला उपस्थित झाल्याबद्दल त्याचा यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. यावरती आपण या स्पर्धेसाठी आलात, उपस्थिती दर्शवलीत म्हणून आपल्या मनापासून धन्यवाद. आणि नक्कीच या स्पर्धेचा मान सन्मान आपला यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. प्रदीपजी भोईर नावे गावचे एक समालोचक आणि नक्कीच आज सकाळी त्यांनी येऊन आम्हाला सहकार्य केलं.
त्यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान आपण करत आहोत. या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन नक्कीच त्याचा यथोचित मान सन्मान आपण करत आहोत. धन्यवाद. प्रदीपजी भोईर, आपण या स्पर्धेसाठी आलात, आपल्या मनापासून आभार. सगळ्यांचं शुभशब्द आणि स्वागत करतो. नक्कीच आपण पाहतोय रामा पाटील मित्रमंडळ थळबाजार कोलीवाडा आयोजित आपण पाहतोय कोली प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून आलेले सर्व ग्रामस्थ, सर्व कोली बंधू यांचा मी शब्द सुमनाने यथोचित मान सन्मान करत आहोत. धन्यवाद. सेमीफाइनल का मैच जीतने के लिए 57 रनों का टारगेट है और प्रारंभिक जोड़ी मैदान पर कमलाकर दादले और जयेश लट और गेंदबाजी के मोर्चे को संभालेंगे तनिष भाटे. तनिष भाटे की पहली गेंद अलॉन्ग द कारपेट खेल दिया. जब तक फील करेंगे, थ्रो करेंगे, तब तक दोनों बल्लेबाजों ने अपने छोर बदलते हुए 2 रनों के साथ इनिंग की शुरुआत करते हुए बैटर कमलाकर दादले. धन्यवाद मुन्ना सर. 57 धावांचं लक्ष समोर आहे. कमलाकर दादले आणि जयेश लट ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये डुग्गू 11 फकीरपाडा संघाकडून आपल्याला खेळत असताना पाहायला मिळते. तनिष भाटे गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळते. पॅव्हलियन एंडकडून गोलंदाजी करेल. पंचांच्या उजवीकडून गोलंदाजीसाठी मारा करतोय मित्रांनो समोर फलंदाज कमलाकर दादले. चांगला चेंडू, यू मिस, आय डेफिनेटली हिट. फर्निचर तोडलाय मित्रांनो. कमॉन डीजे मास्टर. चला न्यू बॅटर ऋतिक गारबाट, मॅन फ्रॉम वर्सोली. 101 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अवतरित होत आहेत. चांगला चेंडू होता. तनिष भाटे याचं कौतुक करावं लागेल. कमलाकर दादले सारख्या मोठ्या दिग्गज फलंदाजाला त्रिफलाचीत बाद केलं. लाजवाब चेंडू होता मित्रांनो. त्याच्या भात्यामध्ये पाहायला गेलं स्लोअर वन पद्धतीचा चेंडू किंवा फास्टर वन पद्धतीचा, लेग कटर, ऑफ कटर, वर्सटाईल गोलंदाज आहे तनिष भाटे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती कमलाकर दादले यांना तंबूचा रास्ता दाखवलाय. अद्यापपर्यंत आपण पाहतोय 57 धावांचं लक्ष समोर असताना त्या चेसिंग करण्यासाठी उतरलेला संघ डुग्गी 11 फकीरपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नवीन येणारा न्यू बॅटर स्ट्राइक एंड वरती खेळत असताना पाहायला मिळेल ऋतिक गारबाट. चांगल्या रीतीने दुसऱ्या चेंडूवरती कमलाकर दादलेची विकेट प्राप्त करणारा गोलंदाज. आता मात्र त्याचा मनसुबा, त्याचा ध्येय वाढला असेल की कमलाकर दादले सारख्या मोठ्या फलंदाजाला बाद केलंय. आता मात्र ऋतिक आहे त्याच्या समोर. या अभिलेषा चेंडूवर पायचीतची जोरदार अपील. हिट करण्याचा प्रयत्न डेंजर एंड कडे होता. डायरेक्ट हिट जर झाली असती तर ऋतिक गारबाट काहीसा डेंजर एंड कडे होता.
परंतु सुरक्षित लेग बाईटच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय. धावफलकावरती धाव जोडली जाईल. 3 धावा आमचे स्कोरर मित्र समालोचकांचा पाठीचा कणा म्हणून गणले जात आहेत. बालकृष्ण दर्णे सर मैदानाच्या स्कोरिंगची भूमिका पार पाडतायत. सुंदररित्या कामगिरी त्यांच्या लेखणीतून आपण पाहतोय. आजचा हा फायनलचा दिवस आपण पाहतोय. रामा पाटील मित्रमंडळ थलबाजार आयोजित कोली प्रीमियर लीग पर्व पहिलं 2025 मध्ये आपण पाहतोय. तलवार क्रीडांगणावरती ही चालू असलेली मॅच. यावेळेस चेंडू चांगल्या हाताने खेळून काढलाय. त्या चेंडूला सरळ धिरकावून दिलोय. पंचांचा डिसिजन येईल. या दिल मांगे मोर हा येतोय हॅपी फोर चौकार. लॉर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता आणि चांगल्या रीतीने आडव्या बॅटने सरळ गत्या 1 बाउंड सीमा रेषेच्या पलीकडे जयेश लट याने या 4च्या मदतीने आपण पाहतोय 7 धावा धावफलकावरती लागतात. पहिले षटक प्रगतीपथावर असताना 57 धावांचं लक्ष समोर असताना यावेळेचा चेंडू चांगला फटका आहे, परंतु कव्हरच्या क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन आहे. तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव. स्कोर कार्ड वरती होईल बदलाव. 8 धावा 8च्या घरामध्ये धावफलक जाऊन पोहोचते. पहिल्या षटकातील अद्यापपर्यंत 1 चेंडूचा खेळ येणं बाकी. P1चं षटक आहे मित्रांनो आणि या P1च्या षटकामध्ये लाजवाब गोलंदाजी. 1 चौकार वगळला तर निर्धारित 4 चेंडू तनिष भाटे याने त्यांच्या भात्यामधील चांगले अस्त्र आहेत. आता बघूया ऋतिक गारबट आहे स्ट्राइक एंड वरती काय करतोय बघूया. यावेळेचा चेंडू सुंदररित्या खोलवर पद्धतीचा चेंडू बुंदा मारलाय अक्षरशः आणि मात्र बघता बघता पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 9 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत मित्रांनो. काय म्हणाल मुन्ना सर, पहिल्या षटकामध्ये 9 धावा लागल्यात. 57 धावांचा पल्ला पार करायचा आहे. नक्कीच आपण पाहतोय प्रारंभिक फलंदाज आहेत. प्रारंभिक जोडी आल्यानंतर पूर्ण जबाबदारी तनिष भाटेने आज सकाळपासून मी पाहतोय चांगली गोलंदाजीच्या जोरावरती आज आपल्या टीमला सेमीफायनल पर्यंत नेण्याचा प्रयत्न केलाय आणि तो विश्वासाला अनुसरून गोलंदाजी करतोय. आपण पाहतोय आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. रामा पाटील मित्रमंडळ तलबाजार कोलीवाडा आयोजित कोली प्रीमियर लीग आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला नेहमीच सहकार्य केलं असे सर्वांचे लाडके कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्र शेठ यांचा मी मनापासून आभार व्यक्त करेन. एक कोली प्रीमियर लीग जिथे भविष्यात कुठे ना आयोजित करण्याचा प्रोग्राम होता, पण ती रामा पाटलांची संकल्पना आणि त्या संकल्पनेला वाव देण्यासाठी त्यांनी खूप मोलाचं योगदान केलं असे अलिबाग मुरुड विधानसभेचे दमदार आमदार कार्यसम्राट महेंद्र शेठ दलवी सरांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि थोड्याच वेळात सर्व संघांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचं आगमन सुद्धा होणार आहे. याच दरम्यान आपण बघतो नवगाव ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच साहेबा सन्माननीय श्री प्रियांती आदर्शन घातकी कटोर या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. त्यांचं रामा पाटील मित्रमंडळाच्या वतीने कोली प्रीमियर लीग 2025 मध्ये सहर्ष स्वागत. चला मित्रांनो, मित्रांनो षटकाराच्या मदतीने पाहतोय आपण 15 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. ऋतिक गारबट याने मात्र आपल्या नावाचा ब्रँड इथे सिद्ध केलाय. एका षटकाराच्या मदतीने 15 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. ऋतिक आता मात्र आपल्या रंगामध्ये खेळण्याची तयारी मात्र दाखवतोय तलवार क्रीडांगणावरती. गोलंदाज आपण पाहतोय प्रभू वेताळच्या पहिल्या चेंडूवरती आसमान दाखवलंय ऋतिक गारबट यांनी. बघूया नंतरचा चेंडू नक्कीच कमबॅक करेल. प्रभू वेताळ सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. वर्सोली एंड कडून गोलंदाजी करतोय तलवार क्रीडांगणावरती. संध्याकाळचं सत्र आहे आणि सुंदररित्या सेमीफायनलची लढत मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सुरू असताना पाहायला मिळते.
डुग्गी 11 फकीरपाडा संघाला 57 धावांचं लक्ष ठेवलंय. काय घडणार काय बिघडणार या सामन्यामध्ये अद्यापपर्यंत चांगल्या सुस्थितीमध्ये दोन्हीकडे सामना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया प्रभू वेताल पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. समोर फलंदाज ऋतिक घारबाट. पुन्हा एकदा पंचांचा डिसिजन येतो. अद्यापपर्यंत कोणताही डिसिजन आलेला नाहीये आणि फलंदाजाला माघारी परतावं लागेल. अंदाज बाद आहे. दुसरा गडी बाद होतोय डुग्गी 11 फकीरपाडा संघाचा. 57 धावा बनवत असताना आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 15 धावा लागल्यात आणि ऋतिक घारबाट याला माघारी परतावं लागेल. एक षटकार मारला त्याच नंतर दुसरा षटकार मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटच्या कक्षेमध्ये आला नाही आहे. जास्तीची उंची लांबी कमी आणि पकडला गेला 30 सर्कलच्या आतमध्ये आणि फलंदाजाला माघारी परतावं लागेल. चला मित्रांनो, चांगल्या रीतीने सामना डोलायमान अवस्थेमध्ये आपण पाहतोय. दोन्हीकडे सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अद्यापपर्यंत 57 धावा बनवायच्या आहेत. निर्धारित 5 षटकांमध्ये 57 धावा अर्थात 30 चेंडू आणि 57 धाव्यांचं समीकरण असताना अद्यापपर्यंत दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि मात्र धावफलकावरती धावा लागल्यात. 2 गडी बाद 15 धावा डुग्गी 11 फकीरपाडा संघाच्या. पण कोणतीही स्पर्धा सुरू असेल ना त्यावेळेला पंचांचं योगदान अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांची कामगिरी महत्त्वाची ठरत असते. म्हणून सर्व पंचांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने डोळ्यात तेल घालून काम करणं अत्यावश्यक आहे. अशा पद्धतीची वर्तन असणं मैदानावर गरजेचं आहे. ज्यावेळेला कोणत्याही संघावर अन्याय होणार नाही किंवा कोणत्याही संघाला चुकीचे निर्णय देणार नाहीत. अशा पद्धतीने आपण बघतोय तिन्ही पंच अतिशय चांगल्या पद्धतीने या मैदानात कार्यरत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अद्यापपर्यंत हे स्ट्रिक्टली जे निर्णय आहेत त्यांचं फॉलोसुद्धा केलं जातं आहे आणि त्यामध्ये कमिटीसुद्धा कोणताही हस्तक्षेप अद्याप केलेला नाही आहे. थँक्यू सो मच. घेऊन चालतोय पुन्हा या ठिकाणी ऋतिक लोंढे यांच्याकडे. धन्यवाद विकास सर. पाहू शकता आपण राजा कोटकर येतोय फलंदाजीसाठी. आता मात्र राजा कोटकरच्या वरती सर्वांच्या नजरा. गोलंदाजी करत असताना भेदक मारा त्याच्या गोलंदाजीमधील धार आपण पाहिली तलवार क्रीडांगणावरती. परंतु आता मात्र फलंदाजी बघूया कशा प्रकारे बहरणार की काय करून दाखवणार. प्रभू वेताळच्या हातामध्ये चेंडू तर राजा कोटकरच्या हातामध्ये बॅट आपल्याला पाहायला मिळते. चांगला फटका आहे परंतु तिथे हवेत आहे. यष्टीरक्षक स्वतः त्या झेल मागे धावतोय आणि ओमकार पाटीलने पकडलाय झेल आणि संपला इथे राजा कोटकरचा खेळ. प्रभू वेताळ याचं पहिल्या चेंडूवरती ऋतिक घारबाट याने षटकार मारलेला प्रभू वेताळच्या गोलंदाजीवरती. परंतु त्याच फलंदाजाला प्रभू वेताळने लगेच दुसऱ्या चेंडूवरती त्याला माघारी परतावलं आणि आणखी एक राजा कोटकर आला नवीन फलंदाज. त्याला सुद्धा तंबूचा रस्ता दाखवला. तो ऑन हॅट्रिक असणार आहे. 2 चेंडूवरती 2 विकेट घेतल्या. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर हे आहे ते कमबॅक प्रभू वेताळ याचं. नवीन जाणारा न्यू बॅटर भागेश शौलकर लखमादेव नवगाव संघाचा आणखी एक सितारा म्हणूया. सुंदररित्या फलंदाजी करतो परंतु आज मात्र त्याच्या संघाला गरज आहे आवश्यकता आहे या फलंदाजाची. तर बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय. तलवार क्रीडांगणावरती एक ऐतिहासिक मैदान सुंदररित्या पंचांकडून गाठ घेतलाय आणि खेळण्यासाठी सज्ज होईल. कशा प्रकारे प्रभू वेताळ मात्र ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे आणि मात्र खेळणारा नवीन फलंदाज भागेश शौलकर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या रीतीने सुसज्ज असं हे मैदान आपण पाहतोय. नीटनेटकं आयोजन आणि पाहायला गेलं तर 360 डिग्रीचं हे मैदान. चौफेर फटकेबाजी
होऊ शकते या मैदानावरती. हॅट्रिक बॉल आणि हॅट्रिक बॉलला उडवलाय, वन बाउंस सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. करणे आडव्या बॅटने मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर चौकार वसूल केलाय आणि मात्र स्कोर कार्ड वरती 19 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 गडी बाद झाले डुग्गू 11 फकीरपाडा संघाचे, परंतु अद्यापर्यंत संघाचा नायक सरसेनापती जयेश लट मात्र नो स्ट्राईक एंड वरती आणि भागेश चौलकर स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. या अभिलेषा चेंडूवरती पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलेला फटका, परंतु तिथे आता प्रोटेक्शन आहे, तोपर्यंत मिळेल 1 धाव. धावफलकावर होईल बदलाव, 20 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. अद्यापर्यंत 57 धावांचा डोंगर पार करत असताना 20 धावा धावफलकावरती लागल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू प्रभू वेताल घेऊन येईल. समोर फलंदाज संघाचा संघनायक जयेश लट आपल्याला बायकरमॅन म्हणून ओळखला जातो. थल या गावातील पहिला बायकरमॅन. 2020 साली आमदाराचीच प्रीमियर लीग होती, तिथे मात्र जयेश लट या नावाचा ब्रँड इथे सिद्ध झालाय. सुंदररित्या फटका स्टेअर केलंय त्या चेंडूला, पॉइंटच्या क्षेत्रामधून चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेने, चौकार. समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रतिषटक 12 ची सरासरी राखण्यात यश आले डुग्गी 11 फकीरपाडा संघाला. आणि मात्र जोडी पाहायला गेली तर एका बाजूला संघाचा संघनायक सरसेनापती जयेश लट पाहायला मिळतोय, तर त्याचा साथीदार फलंदाज भागेश चौलकर एका चौकाराच्या मदतीने खेळत असताना स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. तसेच या स्पर्धेसाठी सन्माननीय श्री सुनील सुधाकर पत्रे साहेब इथे उपस्थित झालेत, त्यांचा सुद्धा सहर्ष स्वागत. अलिबाग एक्सप्रेस सुमेध पत्रे यांचे वडील सुनील सुधाकर पत्रे इथे उपस्थित झाले, त्यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. चला मित्रांनो, वैयक्तिक दुसरं व संघाकडून सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय तनिष भाटे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहायला गेलं तनिष भाटे याने 9 धावा खर्च केल्या आणि मात्र एका गड्याला बाद केलं. कमलाकर दादले सारख्या गड्याला बाद केलं होतं. याच दरम्यान आपण बघतोय अलिबाग रोहा मुरुड विधानसभेचे सन्माननीय दमदार आमदार, कार्यसम्राट आमदार, लोकप्रिय आमदार सन्माननीय श्री माननीय श्री महेंद्र शेठ दळवी साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. ही प्रीमियर लीग आपण बघतोय त्यांच्या माध्यमातूनच या ठिकाणी साकारली जाते. त्यांचं पुन्हा एकदा या प्रीमियर लीगच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना या ठिकाणी शुभाशीर्वाद देण्यासाठी अंतिम सामन्यासाठी त्यांनी उपस्थिती लावलेली आहे, त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. अतिशय महत्त्वपूर्ण असा हा सेमीफायनलचा सामना बघतोय, या ठिकाणी रंगलेला आहे रंगतदार. आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत आलेल्या सर्व पाहुण्यांचे मान्यवरांचे हार्दिक आभार. धावफलकार धावसंख्या आहे 24 धावा, 57 धावांचं लक्ष्य आहे. तिसरं षटक चालू आहे, त्यामुळे सामना रंगतदार अवस्थेमध्ये येऊन ठेपलेला आहे. यावेळेला जोरदार अपील केलं जाते. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अतिशय रोमहर्षक अशी ही स्पर्धा झालेली आहे.
सेमीफायनलचा महत्त्वपूर्ण सामना, दोन्ही संघ अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये. सत्तावन्न धावसंख्येला उत्तर देताना धावफलकावर आपण बघतो 25 धावा लागलेल्या आहेत. आता आमदार साहेब आलेत म्हणजे प्रत्येक खेळाडूंच्या अंगामध्ये स्फुरण संचारणार. प्रत्येक खेळाडू आपला 100% दाखवण्याचा प्रयत्न अगोदरपासून सुद्धा करत होते, परंतु अजूनही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करणार, कारण त्यांना माहिती आहे यावेळेला पुन्हा एकदा पंचायत समिती सदस्य सन्माननीय गजाननजी बुंदके यांच्या शुभ हस्ते पुन्हा एकदा कोळी टोपी या ठिकाणी परिधान केली जाते. त्याचप्रमाणे त्यांच्या समवेत बघतो अजितदादा म्हात्रे, शेखरजी खुळे साहेब, सन्माननीय सरपंच साहेब, आदर्शन घातकी, प्रियांती कटोर, हे सर्व मान्यवर उपस्थित आहेत. या कोंडे साहेब या आपण सुद्धा अतुलजी कोंडे पुणे येथील त्यांचे समर्थक, परंतु या वेळेला प्रभू तनिष भाटे यांनी अतिशय चांगली कामगिरी करत जयेश लट सारख्या खेळाडूला माघारी परतवलेला आहे. स्वागत. यस काय आकाश जी आइए, या तुमचं सुद्धा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. यस तनिष भाटे अतिशय बारा चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. सेमीफायनलचा महत्त्वाचा सामना आहे. फिल्डिंग करणारा संघ आपण बघतोय विश्वास नाखवा यांच्या मालकीचा साईबाबा बोडणे हा संघ आहे, तर फलंदाजी करणारा फकीरपाडाचा डुग्गू 11 फकीरपाडा जो चंद्रकांत भोईर आणि सुनील पाटील यांचा संघ आहे. या दोन संघांदरम्यान अंतिम सेमीफायनलचा सामना चालू आहे आणि अंतिम फेरीमध्ये गेलेला संघ कोणता आहे तर प्रफुल्ल साखरकर लबी यांच्या मालकीचा नामदेव कैलासवासी नामदेव आशा साखरकर पुरस्कृत साखरकर ब्रदर्स हा संघ अंतिम फेरीत पोहोचलेला आहे. भोईर संघांना सेमीफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. यस आमचे पालतीचे सन्माननीय माजी क्रीडा क्रिकेटर बेस्ट क्रिकेटर विजयजी म्हात्रे सर यांचा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे आणि मी विनंती करतोय की आपण मंचकार्य येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ओव्हर टू ऋतिक. 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. नितेश कोहली इज ऑन अ बॉलिंग मार्क. धन्यवाद विकास सर. नितेश हुलेच्या बॅटमधून एक गणागती प्रहार, ब्रँडेड षटकार.
मात्र समीकरण बदललंय. 11 चेंडू 24 धावसंख्येची आवश्यकता डुग्गे 11 फकीरपाडा संघाला सामना जिंकण्यासाठी. नितेश कोळी गोलंदाजीसाठी आलाय आणि नितेश हुळे याने त्याच्या गोलंदाजीवरती आक्रमण चढवलंय. 6 धावेने षटकार ठोकलाय. मित्रांनो, नितेश वर्सेस नितेश ही रायव्हलरी मैदानाच्या आतमध्ये तलवार क्रीडांगणावरती. जोपर्यंत नितेश हुळे मैदानात आहे तोपर्यंत मात्र आक्रमणाची धुरा तो सांभाळणार. थलेश्वर तळ संघाचा हा बॅटर अतिशय चांगली बॅटिंग करतोय आणि त्यांनी दाखवून दिलेल्या या षटकाराच्या निशी कशा पद्धतीचा फलंदाज आहे. पुढच्या चेंडूवर हेलिकॉप्टर लँड उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू खालच्या कडेला लागतोय. चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये फील्ड केला जातो. 1 धाव मिळते. धावसंख्या होती ती 34 धावा. आता 10 चेंडू 23 धावांची आवश्यकता. नक्कीच सर, 10 चेंडू 23 धावा. कशा प्रकारे हा सामना रंगतोय. दोन्हीकडे सामना 50-50 म्हणूया. आणि गोलंदाज सुद्धा नितीश कोळी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. समोर फलंदाज भागेश शौलकर आपल्याला पाहायला मिळतोय. भागेश शौलकरने उडवलाय. चेंडू हवेत आहे. चेंडू गेलाय सीमा रेषा पलीकडे. षटकार. बॅटमधून एक षटकार लगावला गेल्यानंतर धावसंख्येमध्ये वेगळी पद्धत निर्माण होते. 9 चेंडू आता 17 धावांची आवश्यकता आहे. याच दरम्यान आमच्या कोळी संघाचे एक नेते सन्माननीय उल्हासजी वाटकरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी विनंती करतोय की त्यांनी सुद्धा येऊन या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. उल्हासजी वाटकरे नवगाव गावचे ग्रामस्थ आणि कोळी समाजाचे प्रमुख नेतेमध्ये ज्यांची गणना केली जाते असे उल्हासजी वाटकरे. गजानन बुंदकीजी. 8 चेंडू 17चं समीकरण होतं मित्रांनो. सिंगल आली. आता मात्र समीकरण बदललं जाईल. 7 चेंडू 16चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तलवार क्रीडांगणावरती ही चालू असलेली लढत, सेमीफायनलची लढत. अर्थात या सामन्यामध्ये जो कोणी संघ विजयी होईल तो मात्र फायनलमध्ये प्रवेश करेल. तर बघूया कोहली प्रीमियर लीगमध्ये 57 धावांचा पाठलाग करत असताना डुग्गे 11 फकीरपाडा संघ समोर फलंदाज नितेश हुळे आपल्याला फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. बघूया कशा प्रकारे फलंदाजी होते. गोलंदाज सुद्धा नितेश कोळी मैदानावरती गोलंदाजी करतोय. या वेळेचा चेंडू पंच काहीसे बघूया. आमच्याकडे वल्ले दोन्ही हात समांतर. धावाली अवांतर. सोयर पद्धतीचा मारा, अवांतर स्वरूपाची धाव. इथे मात्र समीकरण बदललंय. पुन्हा एकदा 7 चेंडू 15चं समीकरण. आता मात्र काय घडणार, काय बिघडणार चेंडू फलीच्या या युद्धावरती, क्रिकेटच्या खेळामध्ये काय घडणार, काय बिघडणार ही येणारी वेळच ठरवणार. बघूया आता मात्र समीकरण बदललंय. 7 चेंडू 15चं गणित काय होणार. समोर फलंदाज नितेश हुळे. मोठा फटका येतोय. सरळ धीर काढून दिलाय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका. षटकार. बारा चेंडूंमध्ये 31 धावांची आवश्यकता होती. या चेंडू षटकामध्ये तब्बल 22 धावा खर्च केलेल्या आहेत. नितेश कोहलीवर हल्ला बोल केला. आता या मात्र शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. सामन्याचं पारडं बघा. एका बाजूला झुकते, दुसऱ्या बाजूला लगेच पुढच्या वेळेला झुकते. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता असताना कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवणार बघणार आहोत आपण याच वेळेला.
6 चेंडू 9 धावांची आवश्यकता असताना मिस टाइम स्ट्रोक बघायला मिळतोय. धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र भागेशला आपली विकेट गमवावी लागेल. फलंदाज बॅक टू द डगआउट. सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. कोहली प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून रामा पाटील मित्रमंडळाच्या वतीने ही आयोजित केलेली स्पर्धा आहे आणि ही संपूर्ण स्पर्धा सन्माननीय आमदार साहेबांच्या संकल्पनेतून या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आता बघूया आपण धावसंख्या धावफलकावर कशा पद्धतीने आहे. 48 धावांची आवश्यक झालेली आहे धावसंख्या. 5 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. सामन्यात ट्विस्ट निर्माण झालेला आहे पहिल्या चेंडूवर, कारण भागेशला माघारी परतायला लागलेला आहे. नवीन फलंदाज प्रतीक मलव येतोय, परंतु स्ट्राईकवर असणार आहे तो म्हणजे नितेश हुले. नितेश हुले 2 षटकाराच्या साह्याने 4 चेंडूंचा सामना केलाय. 14 धावांवर अद्यापही मैदानामध्ये आहे. गोलंदाजीसाठी सुबोध नाखवा गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळल्यानंतर 5 चेंडू धावसंख्याची 9 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. क्या बात है, हे प्रभु, हे रामकृष्ण जगन्नाथम, ये क्या हुआ. मोये मोये झेल मात्र सुटलेला आहे. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदललेलं आहे. 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 8 धावांची आवश्यकता आहे. बघूया सामना डुग्गू 11 फकीरपाडा संघाकडे जाणार. अंतिम सामना साखरकर ब्रदर्स संघासोबत कोण खेळणार. डुग्गू 11 फकीरपाडा की साईबाबा बोडणी. या 2 संघांमध्ये कश्मकश चालू आहे. अतिशय जबरदस्त असा मॅच या ठिकाणी बघायला मिळतोय प्रेक्षकांना. मान्यवरांची या ठिकाणी मांदी आली झाली. अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व मान्यवर या ठिकाणी आसनस्थ झालेले आहेत. त्यांचं सर्वांचं पुन्हा एकदा आमदार साहेबांच्या वतीने आणि रामा पाटील मित्रमंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. यस, धनंजयजी मुंबईकर साहेब यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय. त्यांच्या समवेत त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं. 4 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. जमेची बाजू काय डुग्गू 11 संघाची. नितेश हुले अद्यापही मैदानामध्ये आहे. 4 चेंडू 8 धावा. आठ धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत. सुबोध नाखवा सासवण्याचा हा गोलंदाज नितेश हुलेला गोलंदाजी करणार आहे. 4 चेंडू 8 धावा. चांगला चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप. फलंदाज चकतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. सामन्याचं इक्वेशन वेळोवेळी उत्कंठा वाढवणारा ठरतोय. 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि 8 धावांची आवश्यकता आहे. अतिशय महत्त्वपूर्ण सामना दोन्ही संघासाठी. प्रेशर बिल्ड झालाय फलंदाजाच्या मनात सुद्धा आणि गोलंदाजाच्या मनात सुद्धा. त्यामुळे कोण हा प्रेशर दूर करेल, आपल्या संघाला फायनलमध्ये पोहोचेल, हे येणारे 3 चेंडू ठरवतील. परंतु या वेळेला क्या बात है, अतिशय जबरदस्त स्ट्रोक्स. चेंडू लॉंग ऑनच्या खूप खूप बाहेर. षटकार. चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. जर सामना बरोबरीत सुटला तर मात्र सुपर ओव्हरचा थरार बघायला मिळेल. परंतु तत्पूर्वी बघूया 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. काय रणनीती असेल. नागेश शीद, ओमकार पाटील कशा पद्धतीने गोलंदाज सुबोध नाखवाला कानमंत्र देतील आणि तो कशा पद्धतीने आत्मसात करेल त्याचा कानमंत्र. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. सामन्यामध्ये रंगतता वाढलेली आहे. चला सामना चालू करा. कोणताही वेळ दौडायचा नाही आहे जास्त. अंतिम सामना अद्यापही खेळवायचा आहे. अंतिम सामना आपल्याला थोडा कमी षटकांचा खेळवावा लागेल कारण 5:30 वाजलेले आहेत. दोन चेंडू आणि 2 धावा.
आणि बघा सेमीफायनलचा मॅच पहिला सेमीफायनल एकतर्फी झाला होता, परंतु हा सेमीफायनलचा सामना अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये येऊन ठेपलेला आहे. 2 चेंडूंवर 2 धावांची आवश्यकता आहे. या वेळेला चेंडू फिरवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू फाईन लेग परिसरामध्ये एक चेंडूवर या चौकार निघतोय आणि डुग्गू 11 फकीरपाडा संघ अंतिम फेरीत दाखल होतोय. वेल डन, वेल. खुळे, मी सन्माननीय शेखरजी खुळे हे खास पुण्यावरून शेठच्या आग्रहास खातर हे मॅच बघण्यासाठी इथे थांबलेले आहेत. त्यांच्या वतीने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा दिला जाईल आणि नाणेफेक सुद्धा केली जाईल अंतिम सामन्याची. चला या जय